installation, servicing and maintenance of water cooler and dispensers. हॅलो, माझे नाव मयूर आहे. आजच्या वर्गात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. या मॉड्यूलमध्ये आपण वॉटर कूलर आणि डिस्पेन्सर बसवणे, सर्व करणे आणि देखभाल करणे शिकणार आहोत. आणि या विशिष्ट सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल वॉटर कूलर किंवा वॉटर डिस्पेन्सर लावा. सेवेसाठी स्टोरेज टाइप वॉटर कूलर किंवा वॉटर डिस्पेन्सर. आता हा अभ्यास करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि साधने पाहूया. आवश्यक साधने किंवा साधने आहेत: प्रशिक्षणार्थी किट 1 क्रमांक, स्टॅबिलायझर 1 क्रमांक, हातोडा मध्यम आकार 1 क्रमांक, नेल रिमूव्हर 1 क्रमांक, स्टील शासक 1 क्रमांक, स्क्रू स्पॅनर 2 नग, पाईप रेंच 2 नग, पाईप थ्रेड मेकर 1 क्रमांक, आत्मा पातळी निर्देशक 1 क्रमांक, टोंग टेस्टर 1 क्रमांक, स्क्रू ड्रायव्हर 150 मिमी आणि 300 मिमी, कॉम्बिनेशन प्लायर 1 क्रमांक, वायर स्ट्रिपर 1 क्रमांक, थर्मामीटर डिजिटल प्रकार किंवा डायल प्रकार किंवा स्टेम प्रकार 0 ते अधिक 50 डिग्री सेल्सिअस 1 क्रमांक, स्टॉपवॉच 1 क्रमांक, व्हॅक्यूम क्लीनर 1 क्रमांक. आवश्यक उपकरणे: आवश्यक प्रकारचे वॉटर कूलर नवीन 1 क्रमांक, वॉटर कूलर स्टोरेज प्रकार 1 क्रमांक. आवश्यक साहित्य किंवा घटक: लाकडी पॅक, GI पाइप्स, फ्लोट असेंब्ली 1 क्रमांक, वॅक्स पॉलिश, स्वच्छ कापड, इन्सुलेशन टेप 1 रोल, तेल किंवा वंगण, इन्सुलेशन साहित्य पाणी लाईन गुंडाळण्यासाठी, साबण द्रावण 100 मिलीलिटर, स्वच्छ पाणी, टेफ्लॉन टेप 25 मिलीमीटर रुंदी 1 रोल, टर्मिनल क्लिप सर्व प्रकार प्रत्येकी 10 संख्या, रबरी नळी 10 मिलीमीटर, 12 मिलीमीटर, 16 मिलीमीटर व्यास प्रत्येकी 5 नग, प्रारंभ रिले 1 क्रमांक, स्टार्टिंग कपॅसिटर 1 क्रमांक, ओव्हरलोड प्रोटेक्टर 1 क्रमांक, इनॅमल पेंट आवश्यक रंग 50 मिलीलिटर, पेंट ब्रश 12 मिलीमीटर रुंदी 1 क्रमांक, एमरी शीट हार्ड 1 शीट, PVC इन्सुलेटेड 1 कोर कॉपर, वायर 1.5 स्क्वेअर मिलीमीटर किंवा 2.5 स्क्वेअर मिलीमीटर 5 मीटर प्रत्येकी, टीप कंप्रेसरशी सुसंगत असणे. आता पाहूया वॉटर कूलर किंवा वॉटर डिस्पेन्सर कसा स्थापित करायचा. कार्य 1. वॉटर कूलर किंवा वॉटर डिस्पेन्सर स्थापित करा. वॉटर कूलर किंवा वॉटर डिस्पेन्सर स्थापित करण्याच्या कार्यासह प्रारंभ करण्यासाठी प्रथम आपल्याला योग्य स्थान निवडण्याची आवश्यकता आहे. ते हवेशीर क्षेत्र असावे, कोणत्याही अडथळ्यांपासून आणि थेट सूर्यप्रकाशापासून मुक्त असावे. वॉटर कूलरच्या बाबतीत सुलभ कनेक्शनसाठी शक्यतो 5 मीटरच्या आत जवळपास पाणी पुरवठा असल्याची खात्री करा. या व्यतिरिक्त जवळपास कोणतीही गोंगाट करणारी उपकरणे नाहीत याची खात्री करा आणि वातावरण प्रदूषणापासून मुक्त आहे. वॉटर कूलर किंवा वॉटर डिस्पेन्सरमधून पाणी बाहेर काढण्यासाठी ड्रेन सुविधा जवळपास असल्याची खात्री करा. तसेच भविष्यातील सर्व्हिसिंगसाठी कूलरभोवती पुरेशी जागा असल्याची खात्री करा. एकदा आपण स्थान निवडल्यानंतर वॉटर कूलर त्याच्या लाकडी क्रेटमधून अनपॅक करा. क्रेटवरील सूचनांचे अनुसरण करा आणि आवश्यक साधने गोळा करा. नेल रिमूव्हर किंवा हॅमर वापरून वरच्या कव्हर, लाकडी आणि बाजूच्या कव्हरवरील खिळे काळजीपूर्वक काढा आणि नंतर क्रेटच्या तळाशी असलेले बोल्ट अनलॉक करा आणि सोडवा. क्रेटमधून युनिट बाहेर उचलून खालचे लाकडी पाय काढा. सर्व काढून टाकलेले लाकडी भाग भविष्यात वापरण्यासाठी बाजूला ठेवा. कूलरचे कोणतेही नुकसान किंवा गहाळ भाग तपासा आणि त्याचे बाह्य पृष्ठभाग कोरड्या कापडाने स्वच्छ करा. इलेक्ट्रिकल भाग किंवा घटकांसह सर्व घटक चांगल्या स्थितीत आहेत का ते तपासा.
वॉटर कूलरच्या आत आणि बाहेर कोठेही नुकसान झाले आहे का ते तपासा. कूलर लीड्स किंवा गॅस्केट तपासा. भागांचे नुकसान किंवा गहाळ नोंद करा. जर असेल तर उत्पादक किंवा पुरवठादारास कळवा. तळाशी पॅनेल काढा, स्क्रूड्रायव्हर किंवा स्पॅनर वापरून. सर्व आतील भाग, कंप्रेसर, कंडेन्सर, वायरिंग, पाईपलाईन्स आणि कोणत्याही नुकसानीसाठी नियंत्रणे तपासा आणि त्यावर पॅनेल किंवा कव्हर परत ठेवा. युनिट बॉडी आणि पेंट कंडिशनवर ओरखडे तपासा. वॉटर कूलर लावा. अनपॅक केल्यानंतर वॉटर कूलर ठेवण्याची वेळ आली आहे. ते स्थिर असल्याची खात्री करून आणि स्पिरिट लेव्हल इंडिकेटर वापरून जेथे युनिट स्थापित केले जाईल ती पृष्ठभाग स्वच्छ आणि समतल करा. कूलर कॉन्क्रीटच्या प्लॅटफॉर्मवर ठेवा. कंपन टाळण्यासाठी पायाखाली रबर पॅड वापरा. चांगल्या संक्षेपणासाठी आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर असलेल्या खुल्या भागाकडे तोंड द्या. जवळपास कोणतेही अडथळे नाहीत याची खात्री करा आणि वीज किंवा पाण्याच्या लाईनच्या जवळ युनिट ठेवा किंवा ठेवा. सर्व्हिसिंगसाठी सर्व बाजूंनी पुरेशी मंजुरी द्या. पाण्याची लाईन किंवा ड्रेन लाईन कनेक्ट करा. पुढे पाणी आणि ड्रेन लाईन्स कनेक्ट करा. युनिट आणि पाणी पुरवठा यांच्यातील सर्वात कमी अंतर मोजा आणि आवश्यक साहित्य जसे की बेंड आणि व्हॉल्व्ह गोळा करा. संदर्भासाठी कागदावर फिटिंग्स आणि गुणांसह जोडणी तयार करा. चेक व्हॉल्व्ह किंवा रेग्युलेटिंग व्हॉल्व्ह यापैकी कोणत्याही एकावर द्या. शेवट, जोडण्यापूर्वी पाईप थ्रेड्सवर धागे आणि पुटी वापरा. पाईप्स आणि समर्थनासाठी भिंतीवर क्लॅम्प प्रदान करतात. वॉटर कूलरच्या इनलेट पॉइंटवर होस पाईप वापरा. पाईप कनेक्ट करा. स्टोरेज टँकच्या अतिरिक्त पाण्याच्या लाईनवर आवश्यक बेंड किंवा फिटिंगसह पाईप्स ते ड्रेन लाईनवर चालवा. सांडपाणी काढून टाकण्यासाठी ड्रेन लाईन द्या आणि निचरा होणाऱ्या पृष्ठभागावरून पाणी गळती. निर्मात्याने प्रदान न केल्यास फ्लोट असेंब्ली स्थापित करा आणि पाण्याच्या योग्य प्रवाहासाठी ड्रेन लाईन एका तिरक्या कोनात ठेवा. सर्व GI याची खात्री करा. फिटिंग चांगले घट्ट आणि गळतीपासून मुक्त आहेत. स्टोरेज टँकवर एक डमी प्लग द्या आणि तो घट्ट करा. प्लग काढून टाकी साफ करण्यासाठी किंवा सर्व्हिसिंगसाठी वापरला जाईल. शेवटी अतिरिक्त स्थिरतेसाठी वॉटर कूलरच्या समोर रबर पॅड किंवा लाकडी स्टँड ठेवा. पाण्याचा अडथळा टाळण्यासाठी काढलेल्या रेषेवर पी सापळा द्या. टीप: स्वयंपूर्ण आणि मिनी बाटलीने झाकलेले वॉटर कूलरसाठी पाईपलाईन कनेक्शनची आवश्यकता नाही. निचरा होणाऱ्या ठिकाणी सांडलेले पाणी बाहेर काढण्यासाठी फक्त ड्रेन लाईन द्यावी. युनिट चालवा. वॉटर कूलर. वॉटर कूलर युनिट चालवण्याआधी अनेक तपासण्या आणि तयारी करणे महत्त्वाचे आहे. प्रथम, सॉकेटमधील व्होल्टेज योग्य मर्यादेत असल्याची खात्री करण्यासाठी टोंग टेस्टर किंवा मल्टीमीटर वापरून तपासा. पुढे, योग्य अर्थिंग सुनिश्चित करण्यासाठी आणि आवश्यक असल्यास कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रतिष्ठापन क्षेत्रातील विद्युत वायरिंगची तपासणी करा. योग्य अँपरेजसह शिफारस केलेले प्लग वापरा. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी सर्व विद्युत कनेक्शन सुरक्षितपणे बांधलेले आणि इन्सुलेटेड असल्याची खात्री करा. युनिट पॉवर अप करण्यापूर्वी टर्मिनल्सवर कोणतेही सैल संपर्क तपासा. व्होल्टेज चढ-उतार कमी करण्यासाठी स्टॅबिलायझर वापरण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे युनिटला संभाव्य हानी होऊ शकते. युनिटच्या सर्व यांत्रिक पैलूंची तपासणी करा आणि ते सुरू करण्यापूर्वी कोणत्याही समस्यांचे निराकरण करा. कंडेन्सिंग युनिटमध्ये फॅन ब्लेड घट्टपणे सुरक्षित असल्याची खात्री करा. एकदा सर्व काही तपासले की युनिट सुरू करा आणि त्याच्या कामगिरीचे बारकाईने निरीक्षण करा. योग्य कार्य सुनिश्चित करण्यासाठी सक्शन, लिक्विड आणि डिस्चार्ज लाईन्स यासारख्या विविध घटकांच्या तापमानाचे निरीक्षण करा. ड्राय कॉईल टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाण्याशिवाय स्टोरेज टाकीवर फ्रॉस्ट तयार होत आहे का ते तपासा आणि स्टोरेज टाकीवरील ड्राय लेव्हल टेस्टचे काही चक्र कटआउट कट-इन पहा. टाकी भरण्यासाठी पाण्याची लाईन उघडा आणि रीडिंग रेकॉर्ड करून नियमित अंतराने अँपरेज आणि व्होल्टेजचे निरीक्षण करा. पाणी प्रवेशाचे तापमान आणि प्रत्येक तासाला तापमानात घट लक्षात घ्या. साठवण टाकीतील पाणी वेळोवेळी ढवळावे. संपूर्ण ऑपरेशनमध्ये स्थिर अंतराने व्होल्टेज आणि अँपियरचे निरीक्षण करणे सुरू ठेवा. कूलर युनिटच्या कटआउट आणि कट इन कामगिरीकडे लक्ष द्या आणि तापमानातील फरक लक्षात घ्या. वॉटर कूलरच्या तांत्रिक बाबी आणि त्याचा प्रभावी वापर
कसा करायचा याची माहिती ग्राहकांना द्या. या व्यतिरिक्त त्यांना सामान्य देखभाल प्रक्रियेबद्दल आणि कोणत्याही इलेक्ट्रिकल किंवा यांत्रिक समस्यांच्या बाबतीत युनिट कसे सोडवायचे आणि कसे थांबवायचे याबद्दल माहिती द्या. हे सुनिश्चित करते की ते युनिट सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने ऑपरेट करू शकतात. आपण व्यायामाच्या शेवटी आलो आहोत. अशा प्रकारे या व्यायामामध्ये आपण वॉटर कूलर किंवा वॉटर डिस्पेन्सर बसवायला शिकलो आहोत. सुरू करण्यासाठी उपकरण बंद करा आणि तो चालू स्थितीत असल्यास सॉकेटमधून प्लग काढून पॉवर स्रोतापासून तो डिस्कनेक्ट करा. त्यानंतर पाणी पुरवठा थांबण्यासाठी इनलेट वॉटर व्हॉल्व्ह बंद करा. त्यानंतर पाणी पुरवठा थांबवण्यासाठी इनलेट वॉटर व्हॉल्व्ह बंद करा. पुढे पाण्याची टाकी सतत उघडून किंवा दाबून सर्व पाणी पूर्णपणे बाहेर येईपर्यंत रिकामी करा. टीप: टाकीतील पाणी नाल्यातून किंवा रिमोट पोर्टद्वारे देखील बाहेर काढले जाऊ शकते. ते मागील बाजूस उपलब्ध आहे. टाकी रिकामी केल्यावर वॉटर कूलरचे दार उघडा आणि टाकीचे आतील पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी ओलसर कापड वापरा. चांगल्या स्वच्छतेसाठी आपण टाकीच्या पृष्ठभागावर साबण द्रावणाचे काही थेंब लागू करू शकता. त्यानंतर साबणाचे द्रावण स्वच्छ पाण्याने धुवून आणि मिश्रण काढून टाकून पुसून टाका. साफसफाई केल्यानंतर स्वच्छ कोरड्या कापडाचा वापर करून टाकीचा आतील पृष्ठभाग पूर्णपणे कोरडा करा आणि टाकीमध्ये हवा कोरडी होण्यासाठी सुमारे 10 मिनिटे दार उघडे ठेवा. बाहेर जाण्यासाठी उपकरणाची शीट मेटल पृष्ठभाग स्वच्छ कापडाने स्वच्छ करा, एकतर कोरडे किंवा पाण्याने ओलसर. आवश्यक असल्यास आपण चांगल्या स्वच्छतेसाठी साबण द्रावण वापरू शकता. अंतिम स्वच्छ पृष्ठभागासाठी साबणाचे कोणतेही अवशेष पुसून टाकण्याची खात्री करा. आता पाण्याचे वाल्व तपासण्यासाठी सर्वप्रथम पुढे जाण्यापूर्वी पाण्याची टाकी स्वच्छ आणि कोरडी असल्याची खात्री करा. आंशिकपणे इनलेट व्हॉल्व्ह हळूहळू उघडा आणि फ्लोट व्हॉल्व्हमधून टाकीमध्ये पाणी वाहते का ते पहा. टाकीतील पाण्याचा प्रवाह थांबतो किंवा कमी होतो हे पाहण्यासाठी बॉलसह त्याचे लिव्हर हाताने उचलून फ्लोट व्हॉल्व्हच्या ऑपरेशनची चाचणी घ्या. कोणत्याही गळतीसाठी फ्लोट बॉलला धरून त्याची तपासणी करा. जर ते जड वाटत असेल तर ते गळतीमुळे आत अडकलेले पाणी दर्शवू शकते. आवश्यक असल्यास फ्लोट बॉल बदला. झडपांच्या जवळ असलेल्या पाईपच्या सांध्यांभोवती कोणत्याही पाण्याची गळती आहे का ते तपासा आणि गळती आढळल्यास पाईप पाना वापरून त्यांना घट्ट करा. टीप: पाईपलाईन किंवा व्हॉल्व्हची दुरुस्ती करताना ओव्हरहेड पाण्याच्या टाकीवरील मुख्य व्हॉल्व्ह बंद करण्यास विसरू नका. एकदा सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर पाणी त्याच्या कमाल पातळीपर्यंत पोहोचेपर्यंत टाकीमध्ये वाहू द्या. जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर पाण्याचा प्रवाह थांबेल याची खात्री करा. फ्लोट व्हॉल्व्ह योग्यरित्या बंद झाल्याचे सूचित करा. हे वॉटर डिस्पेन्सरचे योग्य कार्य सुनिश्चित करते. रेफ्रिजरेशनचे भाग आणि घटक स्वच्छ करा. प्रक्रिया विद्युत ऊर्जा पुरवठ्यापासून उपकरण डिस्कनेक्ट करण्यापासून सुरू होते. पुढे कंडेन्सिंग युनिटचा दरवाजा उघडण्यासाठी स्क्रू काढा. स्वच्छ कापडाचा वापर करून कंप्रेसर बॉडी पुसून टाका आणि नंतर पेंट ब्रशने रेफ्रिजरंट पाईप लाईन्स साफ करा. कंडेन्सरचे पंख एअर ब्लोअरने पृष्ठभागावर हवा फुंकून स्वच्छ केले पाहिजेत. टीप: डोळ्यांना चष्मा आणि हातमोजे घाला आणि आवश्यक असल्यास चेहऱ्यावर मास्क घाला. ज्या भागात एअर ब्लोअर पोहोचू शकत नाही, आवश्यक असल्यास व्हॅक्यूम क्लीनर वापरला जाऊ शकतो. पंख्याचे ब्लेड कोरड्या कापडाने पुसून टाकावे. यांत्रिक विद्युत भाग तपासा. यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल भाग तपासण्यासाठी पुढे जा. फॅन मोटर माउंटिंग बोल्ट घट्ट आणि सुरक्षित असल्याची खात्री करा. त्याचप्रमाणे आवश्यक असल्यास कंप्रेसर माउंटिंग बोल्ट तपासा आणि घट्ट करा. इलेक्ट्रिकल वायरिंगमधील कोणत्याही सैल कनेक्शनकडे लक्ष दिलं पाहिजे. युनिट सपाट समपृष्ठभागावर असल्याचं सत्यापित करा. सदोष भाग किंवा घटक बदला. दोषपूर्ण भाग किंवा घटक आवश्यकतेनुसार बदलले पाहिजेत. यामध्ये पाण्याच्या पाईपलाईनमधील गळती किंवा सैल सांधे तपासणे आणि आवश्यक असल्यास ते बदलणे समाविष्ट आहे. माउंटिंग बोल्ट, नट किंवा वॉशर जे गंजलेले आहेत ते देखील बदलले पाहिजेत. पंख्याचे ब्लेड सदोष किंवा तुटलेले असल्यास ते कोणत्याही दोषपूर्ण कॉम्प्रेसर स्पेअर पार्ट्सप्रमाणेच बदलले पाहिजेत. रेफ्रिजरंट लाईन्समधील गळती तपासण्यासाठी साबणामध्ये स्वच्छ पाणी मिसळून एक साबण द्रावण तयार करा आणि पेंट ब्रश वापरून रेफ्रिजरंट ट्यूबच्या सांध्यावर लावा.
कोणतीही गळती नसल्याची खात्री करून कोणत्याही लीकसाठी पूर्णपणे तपासा. शीट मेटलचे भाग पेंट करा. कोणत्याही गंज निर्मितीसाठी बेस प्लेटची तपासणी करा आणि एमरी शीटने घासून आणि कापडाने साफ करून त्यावर उपाय करा. आवश्यकतेनुसार कोणत्याही पृष्ठभागावर पेंट करा आणि त्यांना कोरडे होऊ द्या. शेवटी युनिटचे कार्यप्रदर्शन तपासण्यासाठी सर्व भाग आणि घटक स्वच्छ आणि तपासले आहेत, दोषपूर्ण भाग बदलले आहेत आणि रेफ्रिजरंट ट्यूबमध्ये कोणतीही गळती नाही याची खात्री करा. कंडेन्सिंग युनिटचा दरवाजा पुन्हा दुरुस्त करा. टाकी पाण्याने भरा. थर्मोस्टॅटला लोवर सेट करा. युनिटला इलेक्ट्रिकल पॉवर सप्लायशी पुन्हा कनेक्ट करा आणि ते चालू करा. रेकॉर्ड शीटवर प्रदान केलेल्या सारणी स्तंभातील वाचन आणि रेकॉर्ड मूल्यांचे निरीक्षण करा. टास्क 2 मध्ये वॉटर कूलर किंवा वॉटर डिस्पेन्सरची सावधगिरी किंवा नियमित देखभाल समाविष्ट आहे. प्रथम, फॅन मोटरच्या नियमित देखभाल आणि सर्व्हिसिंगसाठी घटकांमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढील कव्हर काढले जाते. फॅन ब्लेड पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर साफसफाईसाठी फॅन मोटर काढून टाका. ब्रश आणि एअर ब्लोअर वापरून कंडेन्सरचे पंख स्वच्छ करा आणि फॅन ब्लेड पुन्हा एकत्र करण्यापूर्वी फॅन मोटरला तेल लावा. पुढे सर्व भाग साफ केले जातात आणि नियंत्रणे, मोटर्स आणि कॉम्प्रेसरचे माउंटिंग घट्टपणासाठी तपासले जाते. थर्मामीटर वापरून तापमान सेटिंग योग्य कट इन आणि कट आउट सुनिश्चित करण्यासाठी थर्मोस्टॅटचे परीक्षण करा. पाण्याच्या जोडण्यांमधील कोणतीही गळती देखील पूर्णपणे तपासली पाहिजे. वॉटर फिल्टर, ॲक्वागार्ड किंवा फिल्टर कनेक्शनची तपासणी करून वॉटर प्युरिफायरची तपासणी केली जाते. आवश्यकतेनुसार साफसफाई, बॅक वॉशिंग किंवा फिल्टरिंग आणि शुद्धीकरण एजंट बदलणे आवश्यक आहे. इनलेट आणि आउटलेट कनेक्शनमधून कोणत्याही पाण्याची गळती त्वरित दूर करा. सर्व्हिसिंग केल्यानंतर अँपरेज तपासणीसाठी ॲमीटर कनेक्ट करून नळातून वितरित केलेल्या पिण्याच्या पाण्याचे तापमान तपासून आणि कोणत्याही आवाज किंवा कंपन समस्यांचे मूल्यांकन करून कामगिरीचे मूल्यमापन करा. या पायऱ्यांमुळे वॉटर कूलर किंवा डिस्पेन्सरची योग्य प्रकारे देखभाल आणि प्रभावीपणे कार्य करणे सुनिश्चित होते. आम्ही प्रात्यक्षिकाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. आम्ही शिकलो, अशा प्रकारे आम्ही वॉटर कूलर किंवा वॉटर डिस्पेन्सर स्थापित करणे, सेवा करणे आणि देखभाल करणे शिकलो आहोत. आशा आहे की आपण सर्वांना याबद्दल स्पष्ट समजले असेल. हा अभ्यास तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.